नारायणगाव मध्ये तर शिवसेनेचाच आवाज असतो. सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, शिवसेनेच्या गटनेत्या आदरणीय आशाताई बुचके, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष क्रांतीताई समवशी, सन्माननीय तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवानराव गोलक, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, मार्केट कमिटीचे संचालक आणि उपाध्यक्ष दिलीप डुंबरे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य देवराम लांडे, गुलाबशेठ पारखे, त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या जिल्हा उपसंघटिका संगीताताई वाघ, त्याचप्रमाणे सोनवणेताई, आणि ज्यांनी हा कार्यक्रम रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमून अतिशय चैतन्य पसरवलं ते या गावचे सरपंच, आमचे सहकारी आदरणीय बाबू पाटे, बाळासाहेबजी पाटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व शिवसेना भाजपचे पदाधिकारी आणि खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी, मला वाटलं नव्हतं की नारायणगाव मध्ये अशा प्रकारचं वातावरण होऊ शकतं. इतका उत्साह, इतका आनंद जर अगोदर माहिती असतं तर कदाचित 1-2 तास आम्ही लवकर आलो असतो. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती. असो, या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आजपासून 12 दिवसांना होणार आहे. फक्त 12 दिवस राहिले. अखंड देशामध्ये या निवडणुकीचं वातावरण आहे. काही ठिकाणी मतदान झालंय, काही ठिकाणी उद्या परवा होणार आहे. परंतु एकंदरीत पाहता सगळ्या भारतभर फक्त लोकसभा निवडणूक, दुसरा काही चर्चेचा विषय नाही. मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगेन, हे भारताची लोकसभेची निवडणूक जगाच्या दृष्टीनं औत्सुक्याचा विषय ठरलेला आहे. विशेष करून भारतातल्या बाहेरच्या बऱ्याचशा देशांचं लक्ष ह्या लोकसभेच्या निवडणुकीकडे लागून राहिलं आहे. प्रामुख्यानं पाकिस्तान असेल, चायना असेल, बांगलादेश, श्रीलंका या सगळ्या लोकांचं लक्ष या देशाच्या निवडणुकीकडे लागून राहिलं आहे. काय निकाल लागतोय, मतदान कोण होणार आहे, याच्यावर सगळ्या 4-5 देशाच्या अर्थव्यवस्थेचं गणित अवलंबून राहतं. एवढा माझा भारत देश सामर्थ्यवान आहे. आणि या निवडणुकीमधून आपण साहजिकच या देशाचा कारभार येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोणाच्या हातात देणार आहोत, या देशाचं नेतृत्व येणाऱ्या 5 वर्षामध्ये कुणाकडे देणार आहोत, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि साहजिकच देशाचा कारभार कोणाकडे द्यायचा असेल तर आपल्या पुढे 2च पर्याय आहेत. ज्यांनी गेल्या 5 वर्ष पारदर्शी कारभार केला, भारताचं नाव जगाच्या पाठीवर आणि प्रतिष्ठा उंचवली, आणि खऱ्या अर्थानं 20 वर्षापेक्षाही जास्त काँग्रेसच्या कारकिर्दीपेक्षाही जास्त काम गेल्या 5 वर्षामध्ये केली, ते आदरणीय नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला पप्पू उर्फ राहुल गांधी. आता मला सांगा, या दोघांमध्ये तुलना होऊ शकते का? तुलना जर होऊ शकत नाही, पंतप्रधानांना दुसरा लायक उमेदवार नाही, नरेंद्र मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही, मग आपलं मत कशाला वाया घालवायचं, हा विचार आपल्याला सगळ्यांना करायचा. बरं, आपण म्हणाल नरेंद्र मोदीला निवडून द्यायचं, भाजप शिवसेनेचं सरकार निवडून द्यायचं, पण का?
एक ठळक स्पष्टपणे दोन फरक मी आपल्याला सांगेन. मी 15 वर्ष या लोकसभेमध्ये काम करतो. 15 वर्ष दोन्ही सरकारची कामं मी जवळून पाहिली. दोन्ही पंतप्रधानांना काम करताना मी जवळून पाहिलं. डॉक्टर मनमोहन सिंग असतील किंवा नरेंद्रभाई मोदी असतील. काँग्रेस सरकारचा 10 वर्षाचा कारभार जवळून पाहिला आणि आमच्या सरकारचा 5 वर्षाची कारकीर्द जवळून पाहिली. काय फरक जाणवला? आज मी सांगतो, सगळ्या भारत देशामध्ये विकासाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त निधी, सगळ्यात जास्त विकास कामं कुठं झाली असेल तर या सरकारच्या काळामध्ये गेल्या 5 वर्षात झाली. 116 तब्बल 116 विविध कल्याणकारी योजना या सरकारनं जाहीर केल्या आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. मग महिला वर्ग असेल, ज्येष्ठ असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, तरुण वर्ग असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, बेरोजगार युवक असेल, सगळ्यांसाठी नरेंद्र मोदीजींनी काही ना काहीतरी योजना दिल्या आणि त्याचं खरं म्हणजे आज सगळ्या भारतभर, भारताच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा, कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, सगळ्यांच्या तोंडी, सगळ्याच्या मुखी एकच नाव, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. हे ठीक आहे, देशाचं जाऊ द्या. आपण म्हणाल की आपल्यासाठी काय केलं. माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा मी अनुभव सांगतो. मी 15 वर्ष खासदार असताना माझ्या शिरूर आणि खेड लोकसभा मतदारसंघासाठी अनेक प्रकल्पाची मागणी काँग्रेस सरकारकडे मी करत राहिलो. तब्बल 10 वर्ष. आता आपण हा रस्त्याचं बोलणं चालू आहे. या रस्त्यावर माझे समोरचे सगळे विरोधक माझ्यावर प्रेम करतात, माझी खूप आठवण काढतात. सोशल मीडियावर तर माझ्याशिवाय त्यांना काही करमतच नाही. मग ट्रॅफिक असेल, विमानतळ असेल, बैलगाड असेल, सगळी पापं करायची त्यांनी आणि आरोप माझ्यावर ठेवायचा. हा त्यांचा धंदा आहे, त्याला म्हणतात राष्ट्रवादी. तर या रस्त्यासाठी मी गेले 15 वर्ष निधी मागत होतो. 10 वर्ष या सरकारला सांगितलं की या रस्त्यावर ट्रॅफिक आहे, काही ना काही पैसे द्या. पुणे नाशिक रेल्वेसाठी हा प्रकल्प मंजूर करा. अनेक प्रकल्पासाठी पैसे मागितले, पण या सरकारनं, काँग्रेस सरकारनं दुर्दैवानं माझ्या मतदारसंघासाठी दमडा दिला नाही. जेव्हा माझं सरकार आलं, भाजपचं सरकार आलं, पहिल्याच वर्षी आदरणीय नितीनजी गडकरींनी या रस्त्यासाठी 1800 कोटी रुपये मंजूर केले. 2014 आणि 2016 मध्ये 80% काम पूर्ण झालं. आज माझ्यावर टीका करणाऱ्या ह्या लोकांना मला जाहीरपणे विचारायचं, तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. तुमच्या काळामध्ये पैसे मागितले, तुम्ही दिले नाही. आमच्या काळामध्ये मी पैसे मंजूर करून आणले, 80% काम पूर्ण केलं, 20% काम बाकी राहिलं. 80% काम केलं त्याचं तुम्हाला काही नाही, 20% काम बाकी राहिलं त्याच्यावर मम करताय. आणि का बाकी राहिलं हे सुद्धा समजून घ्या. याला काहीतरी तांत्रिक अडचणी आल्या. शेतकऱ्याच्या जमिनीचं भूसंपादन काय जबरदस्ती आपण करू शकत नाही. शेतकऱ्याच्या भावामधला, कुटुंबामधला जमिनीचा वाद कोर्टामध्ये गेल्यामुळे ते भूसंपादन आपलं झालं नाही. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये त्याच्या पाठीमागे लागून आम्ही तो मार्ग सोडवलाय. पुणे नाशिक रेल्वेसाठी प्रत्येक रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून मी सरकारच्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये भाषण करत राहिलो. 2004 ते 2014 पर्यंत दुर्दैवानं 1 रुपया सुद्धा या रेल्वेसाठी दिला नाही. जेव्हा माझं सरकार आलं त्यावेळेला 2016ला या प्रकल्पाला मंजुरी मिळाली 7,500 कोटी रुपयाची. माझा सांगण्याचा उद्देश की ह्या सरकारमध्ये आणि पूर्वीच्या सरकारमध्ये हा फरक आहे, ठळक फरक आहे. 10 वर्षामध्ये तुम्हाला काही जमलं नाही. गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही कामं केली, त्याची रक्कम आहे 14,500 कोटी रुपये. तरी पण हे लोक विचारतात, आता फॅशन झाली आहे, खासदार आढळरावांनी काय केलं? खासदार आढळराव निष्क्रिय आहे, फापाडे निष्क्रिय, काही केलं नाही. पण माझं जाहीर आव्हान आहे सगळ्या राष्ट्रवादींना, राष्ट्रवादीच्या सगळ्या पुढाऱ्यांना, तुमचे सध्या फक्त 4च खासदार आहे. सुप्रिया सुळे, मुन्ना महाडिक, उदयनराजे भोसले
आणि विजयदादा मोहिते पाटील हे जातो आता नवीन. पण या 4 खासदारांची गेल्या 5 वर्षाची कामगिरी, त्यांनी केलेल्या कामाची टोटल रक्कम माझ्या एकट्याच्या कामाला सुद्धा एवढी होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि मग त्याला काही कळत नाही, ते बोंबलत होतात खासदारांनी काय केलं, खासदारांनी काय केलं. आता त्याचे चालू झाले सभा. ज्या ज्या गावामध्ये मी माझ्या माध्यमातून मोठे सभागृह बांधले, त्या सभागृहामध्ये बसून माझ्यावर टीका करतात की ह्या गावात खासदारांनी काय केलं. मी केलेल्या रस्त्यावरून प्रवास करतात आणि ह्या गावावरून खासदारांनी काय केलं. अरे तुम्हाला कळायला पाहिजे खासदारांनी काय केलं. गावागावामध्ये जा, डोळे उघडा आणि नीट पहा कुठल्या गावामध्ये काय केलं. हे विकास कामाच्या संदर्भामध्ये आम्हाला शिकवायचं तुम्हाला काही कारण नाही, कारण विकास कामं तुमचा कधी पिंड नव्हताच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त ही निवडणूक जिंकायची आहे, भावनिक मुद्दा करून जिंकायची, खोटे नाटे आरोप करून जिंकायची. कारण सगळा पुणे जिल्ह्यामध्ये सगळं काही त्यांना पवार फॅमिलीला पाहिजे, त्यांना भ्रष्टाचार करायला मोकळं रान पाहिजे. हा जिल्हा विकत घेण्यासाठी त्यांना सगळं मोकळं त्यांच्या पद्धतीचं पाहिजे. पण मला मी आपल्याला अजून सांगेन, हा राष्ट्रवादी पक्ष मुळातच भ्रष्टाचारामधून जन्म झालेला. हा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या कणाकणामध्ये आणि रक्तामध्ये फक्त आणि फक्त भ्रष्टाचार आहे. आणि हा राष्ट्रवादी पक्ष मी आपल्याला सांगतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला आवर्जून सांगतो. विमानतळाच्या संदर्भामध्ये माझ्यावर खोटे आरोप करतात. मी पवार साहेबांना सांगितलं, 6 महिन्यापूर्वी मी त्यांना 2 पाणी पत्र दिलं. 6 महिन्याने वर्षभरापूर्वी आमची डीपीडीसीची बैठक होती आमदार साहेब. माझ्याकडे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचं पत्र आलं, MADCचं पत्र आलं. या सगळ्या पत्राची कॉपी तांत्रिक मुद्द्यासह पवार साहेबांना मी दिलं. म्हटलं साहेब ही वस्तुस्थिती विमानतळाची आहे. त्यावेळेला पवार साहेबांची प्रतिक्रिया होती, अरे हे आम्हाला अगोदर माहिती नव्हतं. मी म्हटलं तुम्हाला माहिती नव्हतं, परंतु अजित पवारांना माहिती होतं. म्हणजे उगाच तुमच्यावर लोक आरोप करतात. आणि स्वतः पवार साहेब सगळ्यांना माहिती आहे की विमानतळ माझ्यामुळे गेलं नाही, पण आरोप करायचा आहे, निवडणुकीसाठी काहीतरी करायचं आहे. मग खोटं नाटक काही. आता मध्ये तरी काय काढलं की मी समोरच्या उमेदवाराची जात काढली. मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे, मी जातीपातीचं राजकारण करणारा कार्यकर्ता नाही. 15 वर्ष मी या मतदारसंघात काम करतो, कधी कोणाची जात काढली नाही. आणि ह्या सावतामाळी समाजाच्या बद्दल तर मला खूप आदर आहे. माझ्या पक्षामध्ये कितीतरी लोक आहेत, मला माहिती पण नाही की कोण माळी समाजाचा की मराठा समाजाचा आहे. एवढं प्रामाणिकपणे मी जातीविरहित राजकारण केलं. 2 महिन्यापूर्वी ह्या लोकांनी, विशेष करून या राष्ट्रवादीच्या काही पुढाऱ्यांनी एक पत्रकाराला माझ्याकडे सुपारी घेऊन पाठवलं आणि मला प्रश्न विचारला. समजून घ्या, बारकाईने ऐका. मला प्रश्न विचारला की खासदार साहेब तुमच्या विरोधामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे सारखा स्ट्रॉंग मराठा उमेदवार देणार आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय. प्रश्न असा होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं डॉक्टर अमोल कोल्हे सारखा स्ट्रॉंग मराठा माणूस तुमच्या विरोधात देणार आहे. मी त्यांना म्हटलं तुमची काहीतरी गफलत होते, डॉक्टर कोल्हे स्ट्रॉंग मराठा नसून माळी आहे. आता याच्यामध्ये मी काय जातीचं राजकारण केलं, पण असं कुठेतरी कपटी राजकारण करून मी जातीचं राजकारण करतो. जातीमध्ये विष घालवण्याचं काम या पक्षानं केलं. इतकं घाणेरडं राजकारण खालच्या पातळीवर जाणार ही मंडळी. काल परवा जुन्नरमध्ये सभा होती, त्या सभेमध्ये अमोल कोल्हेच्या बरोबर टाकतो तो मंगलदास बांधल भाषण केलं. सगळ्या समस्त महिला समाजाला आणि सगळ्या मराठी समाजाला राग येण्याची, चीड येण्याची त्यांनी भाषण केलं. काय भाषण होतं, म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे आमचा इतका चिकणा उमेदवार आहे, गुळगुळीत चेहरा आहे, गोरा आहे, आणि समोरचा उमेदवार काळा आहे, म्हणजे मी काळा आहे. अरे मी जरी काळा असलो तर हम काले आहे, तो क्या हुआ दिल वाले. आणि म्हणे हडपसर मध्ये गर्दी झाली, चेंगराचेंगरी झाली, पोलिसांना बोलावं लागलं.
म्हटलं का झालं असं? तर म्हणे तिथल्या महिला त्या डॉक्टर कोलेचा मोका घेण्यासाठी गर्दी करत लाईन करत. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. ही आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. पेटवा तुमचा चिकना उमेदवार असेल तर, पण आमच्या मराठी महिलांचा, या समाजातल्या लोकांचा असा पद्धतीचा असा घाणेरडा अपमान करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? आणि हे सगळं होत असताना तो डॉक्टर अमोल कोल्हे फिरी असत होता स्टेजवर. हे तुमची संस्कृती आहे, हे तुमचा सुसंस्कृतपणा आहे, सुशिक्षितपणा अशा प्रकारचा असतो. निवडणुका जिंकण्यासाठी कुठल्या थरावर तुम्ही जाल हे पवार साहेबांच्या पक्षाने शोभत नाही. पवार साहेबांनी नेहमी महिलांच्या बद्दल आदर केला, पण अशी सगळी भांडवल थांबवा. जे काय चाललंय हे मराठी संस्कृतीला शोभणारं नाही. आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगेल की हे सगळं आता भावनिक राजकारण आलंय. ज्यांना विकासाच्या संदर्भामध्ये बोलताना समोर उमेदवार म्हणतात की बैलगाड्याच्या संदर्भामध्ये म्हणे माझा बापदादांचा बैलगाडा होता आणि बैलगाड्याच्या संदर्भामध्ये आमचे बैलगाडे नुकसान झालं. मला आपल्याला आवर्जून सांगायचं वाटतं, बैलगाड्याच्या संदर्भामध्ये सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी झटपट कोण करतं, तर फक्त खासदार शिवाजी आढळराव करतो. सगळ्या महाराष्ट्राला सुप्रीम कोर्टामध्ये भांडलो. आज मी असा एकमेव माणूस की माझ्यावर 3 गुन्हे उद्या पेपरमध्ये पण आहे. 3 गुन्हे बैलगाडा मालकाच्या, बैलगाडा शर्यतीच्या आंदोलनाचे आहे. हा एक तरी राष्ट्रवादीचा मायकाला की ज्याच्या अंगावर बैलगाड्याच्या संदर्भामधली केस आहे. अजिबात नाही, त्यांना फक्त बैलगाडा शर्यती नको आहे. फक्त त्या बैलगाडा शर्यतीमध्ये घाणेरडं राजकारण आणायचं काम. असो, हे सगळ्या गोष्टी चालत राहतात. माझ्या दृष्टीनं वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मला माझा विकास कामावर विश्वास आहे. मी गेल्या 15 वर्षामध्ये, तुम्ही सगळेजण मला जवळून ओळखता, त्या मतदारसंघामध्ये कोपरा मी फिरलोय. तर अगदी हडपसरचा कात्रज घाट असेल मतदारसंघाचा, तर इकडे कोपर मांडू असेल. मतदारसंघाच्या इंच जमिनी पायाखाली घातलेली. प्रत्येक गावामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये पोहोचलोय. प्रत्येक वस्तीमध्ये खासदारांनी पोहोचलेला आहे. खासदार म्हणून मी सगळ्या ठिकाणी गेलेलो आहे. असा खासदार मला वाटत नाही इतका संपर्क राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्षाचा कोणाचा असेल. मला अभिमान आहे, मी माझ्या मतदारसंघासाठी चुकतोय. मी राजकारणात आलो लोकांची सेवा करण्यासाठी. मला घाणेरडं राजकारण मी कधी आयुष्यात केलं नाही. आणि ह्या मतदारसंघासाठी मी जेव्हा पाठपुरावा केलेला आहे, हा मतदारसंघ तळहाताच्या फोडासारखा जपलेला आहे. प्रामाणिकपणे त्याची सेवा केलेली आहे आणि मला भीती नाही आहे. मी आपल्याला आवर्जून सांगेन की माझ्या पाठीमागे हे लोक किती विरोधात गेले. पवार साहेब ठाण मांडून बसलेत, अजित पवार ठाण मांडून बसलेत, सगळे लोक 3 वर्षे पाटील ठाण मांडून बसलेत. पण मी आपल्याला आवर्जून सांगेन, जोपर्यंत माझ्या पाठीमागे सगळे मायबाप आहेत तोपर्यंत मला कोणाची भीती नाही. मी पुन्हा एकदा या लोकसभेवर चौथ्यांदा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मोठ्या मताधिक्यानं निवडून येईल. कारण नुसतं मतदारसंघातच नाही, तर मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा, लोकसभेमध्ये सुद्धा 15 वर्ष मी लोकसभेमध्ये 15 वर्षे सातत्यानं सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणारा पहिल्या 7 मध्ये किंवा पहिल्या 5 मध्ये किंवा पहिल्या 2 मध्ये सलग 15 वर्ष मी टॉपची कामगिरी केली सभागृहामध्ये. हे सुद्धा मला अभिमानानं सांगू वाटतं. 2 वेळा मला उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळालेला आहे. ही सगळी कामं करत असताना मला माहिती आहे की आज खरी गरज आहे या देशाला नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात. आज देश एक वेगळ्या संक्रमणातून चाललाय. कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या चालू आहे गेल्या 4-5 महिन्यापासून, भारत एक सेंटर पॉइंट आहे, एक मानबिंदू ठरलेला आहे भारत. आणि भारताच्या अवताराचं राजकारण पाहता उद्याच्या भविष्य काळामध्ये एक चांगलं नेतृत्व, खमचं नेतृत्व या भारताला पाहिजे. मला आठवत 2 महिन्यापूर्वी ज्या वेळेला पाकिस्तानचे लोक आले आणि माझ्या 40 जवानांची हत्या करून गेले, सगळ्या महाराष्ट्रामध्ये, सगळ्या देशामध्ये एक संतापाची लाट उसळली. सगळ्यांना हळूहळू वाटले की आपल्या भारतसारख्या मोठ्या देशावर पाकिस्तानने हल्ला करून 40 जवानांना मारलं. लोकांच्या मनामध्ये भावना असे झाले की काहीतरी केलं पाहिजे. लोक म्हणायला लागले की
आम्हाला 4 विकास कामं नकोय, कामं नाही लागली चालेल, पण यांचा बदला घेतला पाहिजे. आणि अवघ्या 12व्या-13व्या दिवशी नरेंद्रभाई मोदी आणि त्यांच्या मिलिटरीनं निर्णय घेतला आणि त्यांचे 300 लोकांना कट असणार. हा निर्णय तसा जोखीम नसणारा निर्णय. आणि ह्या निर्णयाच्या नंतर सगळ्या भारतामध्ये अशी एक भावना झाली की हो, आम्हीचा देश एका चांगल्या सुरक्षित हातामध्ये संरक्षित आहे. ही भावना मी आपल्या तुलनेत प्रमुख सांगतो. 10 वर्षापूर्वी जेव्हा 26/11 मुंबईवर हल्ला झाला, 150 निरपराध लोक आपले मारले गेले, त्यावेळेला सुद्धा सगळ्यांच्या भारतीय जनतेच्या मनामध्ये संताप आला होता. आमची अपेक्षा होती की भारत देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री, कृषी मंत्री काहीतरी विचार करतील, पाकिस्तानला जाब विचारतील किंवा निदान हल्ला तरी करतील, सर्जिकल स्ट्राईक तरी करतील. पण तसं काही झालं नाही. ज्यांनी हल्ला केला त्यांना अगदी चवदार बिर्याणी देण्यामध्ये आमचे पंतप्रधान आणि सरकार मशगूल होते. कसं आपलं आपण नुसतं बिर्याणी चालत होतो, पण त्यांना कधी हिंमत झाली नाही की 150 निरपराध लोकांना मारलं तर आपण 300 लोकांना जाऊन मारायचं. आणि हे सगळं करत असताना पवार साहेबांची भूमिका काय होती की तुम्ही 300 लोक मारले, त्याचा पुरावा काय, तुम्ही मोजले का 300 लोक? आज एका मिलिटरीच्या माणसाची प्रतिक्रिया त्यावेळेला होती की पुढच्या वेळेला जर सर्जिकल स्ट्राईक करायचं असेल तर पवार साहेबांना त्या विमानाच्या टॉपवर बांधून घेऊन जा आणि सर्जिकल स्ट्राईक करा आणि त्यांना सांगा मुर्दे मोजत बसा. सांगण्याचा मुद्दा हे राजकारणाचा भाग नाही आहे, पण माझा देश खऱ्या अर्थानं संरक्षण हातामध्ये पाहिजे. या देशाला नेतृत्व नरेंद्र मोदींनी सारखंच पाहिजे, कारण गेल्या 5 वर्षामध्ये 1ही रुपयाचा भ्रष्टाचार या सरकारच्या नावावर नाही. असून हे सगळ्या गोष्टी आपल्याला निवांत पुन्हा एकदा सभा चालू आहे, 10 दिवस अजून होईलच. मी फक्त आपल्याला एवढीच विनंती करेन, आज आपण कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका, कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी पडू नका. मध्यंतरी काहीतरी कोणीतरी मिटिंग घेतली आणि सांगितलं की सगळ्या नारायण गावकरांचा पाठिंबा आहे. पण मी आपल्याला सांगतो, या ठिकाणी सगळे नारायण गावकरच आहे. या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती लावून आमच्या पाठीशी उभे राहिलात. मला खरोखर धन्य वाटतं की नारायणगाव मधूनच सगळ्यात जास्त आघाडी मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि याचं कारण संतोष नाना आणि बाबू पाटील यांच्या सहकार्यामुळं खूप मोठी ताकद या शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून उभी राहिली आहे. एवढंच असंच प्रेम या पुढच्या काळामध्ये आणि येणाऱ्या 29 तारखेला धनुष्यबाणाच्या चित्राचं 1 नंबरचं बटन दाबायचं. माझ्या पहिल्या इलेक्शनला पण 1च नंबर बटन होतं, दुसऱ्यांदा पण 1च नंबर, तिसऱ्या इलेक्शनला 1च नंबर आणि आता सुद्धा 1च नंबर बटन आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मला आपल्या सगळ्यांना विनंती करून आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.